नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तिळाचा शिरा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे सफेद तीळ घेतलेले आहेत, बिन पॉलिश तीळ आहेत बघा। आणि ह्या चमच्याच्या मापाने 3 चमचे घेतलेले, चमचे भरून घेतलेले आणि वाटीच्या प्रमाणे बघा अशा वाट्या तुमच्याकडे असेल का नाही तर वाटी भरून घेतलेले। आता ह्या तिळासाठी रवा किती पाहिजे बघा, हा बारीक 0 नंबरचा रवा आहे, तर हा 1 वाटी भरून मी घेतलेला आहे। थोडासा कमी घेतलेला आहे, तर तुम्ही जास्त घेतला तरी पण चालू शकतं। कढई गरम करायला ठेवली आणि ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तीळ भाजून घ्यायचे। आता तीळ किती भाजायचे, तीळ असे आपल्याला तडतड वाजस्तोवर भाजायचे नाहीत। गॅस आहे मीडियम, हलकेसे आपले भाजले की नाही की आपल्याला कळतात की बाबा हा हे आता कुरकुरीत व्हायला लागलेले आहेत, तर काढायचे। एकदम लाल भडक बी असे आपल्याला हे करायचे नाहीयेत। एकसारखं बघा मी हलवलेलं आहे आणि नुसते हे फुगलेले आहेत। आता हे वाजले नाहीत, असे तडतड तडतड असे वाजले नाहीत बघा, असे फुगलेत फक्त टमटमीत। आता ह्याला आपण काढून घ्यायचं। तीळ मी काढून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, 2 चमचे मी हे तूप टाकणार आहे। थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकते आणि तुपाच्या जागी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल। आता हे गरम होऊन देऊया। गरम झालेलं आहेत, आता त्या ओतायचे हा रवा आणि ह्याला काय करायचं, गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे गोल्डन कलरवर भाजून घ्यायचं आहे। आपला रवा भाजतोय तोवर काय करायचं माहिती आहे का, आता हे तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। हे काय असतं माहिती आहे, काढले तरी थोड्या वेळ हे गरमच असतात, तर अजून चांगले भाजले जातात। आपल्याला फक्त ह्याला थोडंसं असं दाबून घ्यायचे की जेणेकरून ते फुटले पाहिजेत। बघा अशा पद्धतीने ना मी सगळे असे फोडून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे आता असं ठोंबा वगैरे जर नसेल तर मिक्सरला फक्त एकदा फिरवायचे आणि बंद करायचे। नाही तर काय करायचं माहिती आहे का, एका कागदावर घ्यायचे आणि लाटण्यानं जरा थोडंसं केलं फिरवलं ना तरी सुद्धा हे फुटले जातात। आपल्याला ह्याचा एकदम चुरा असा भुगा असा नाही पाहिजे, फक्त ह्याला फुटले पाहिजे ते फक्त बस। आता बघा हे सगळे झालेले आहेत तशा पद्धतीमध्ये, हो का, हे असे मस्त बघा असं भाजलं गेलेलं आहे। असा कलर आला पाहिजे, एकदम बी असं लाल भडक असे करायचं नाही। साधारण असा गोल्डन कलर आला का नाही की भाजलं आहे चांगला आणि वास छान सुटतो त्याचा। तर गॅस केलेला आहे बारीक। आता त्या चमच्याच्या मापानं बघा 1 चमचे हे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, जे तिळासाठी तुम्हाला मी चमचा दाखवला ते। गॅस एकदम मी बारीक केलेला आहे। त्यात टाकणार आहे बघा ही बदाम आणि काजू आणि थोडेसे मनुके होते। आता हे पण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, गरम आहे ना, 1-2 मिनटं असं मी परतून घेणार आहे, पण बारीकच गॅस करायचा नाही तर आपला जो हा रवा आहे ना तो पूर्ण जळून जाईल। मग त्यासाठी गरममध्ये जर केलं ना तर हे पण चांगलं भाजलं जाईल। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यात टाकणार आहे बघा ही वेलची आणि जायफळ पूड, 2 विलायचीने एकदम थोडंसं नकळत असं जायफळ मी खिसून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे साखर। आता तुमच्या गोडीप्रमाणे म्हणजे किती तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे टाकायचे। एका वाटीला ना अर्धी वाटीला पण कमी जरी साखर टाकली तर चालेल, जर जास्त तुम्ही गोड खात असेल ना तर मग थोडीशी जास्त टाकायची। आता त्यात टाकणार हे तीळ जे आपण फोडून घेतले होते ते मिक्स करूया चांगलं। ह्याला गॅस बिलकुलच वाढवायचं नाही, ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतले बघा तीळ टाकल्यानंतर, गॅस बारीकच आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 1 वाटी दूध टाकणार आहे आणि 1 वाटी पाणी टाकणार आहे, मिक्स करून घेऊया। आता हे गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया 5 ते 7 मिनटासाठी बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं, एकदा पण हलवलेलं नाही आहे, एकदम बारीक गॅस आहे। टाकायचं थोडंसं मीठ, पहिलं जरी टाकलं तरी चालेल, 1 चिमूटभर फक्त टाकलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊया, पूर्ण चांगलं मिक्स करून घेते। त्यात मीठ टाकलेलं आहे आणि जर आपण ज्यावेळेस पाणी वतलं दूध वतलं ना तेव्हा जरी टाकलं तरी पण चालू शकते। मीठ टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी बोलली तुम्हाला 5 ते 7 मिनटं, त्याच्या अगोदरच मी ही उघडलेलं आहे। 5 मिनटं असतील बारीक गॅसवर। आता परत आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे 1-2-3 मिनटासाठी फक्त। झाकण काढूया आपण आता। बघा मस्त झालेला आहे, असा एकदम सुटसुटीत होतं बरं का। आता हे तुम्हाला असं दिसत असेल, पण थोडं थंड झाला का नाही एकदम मोकळा होईल एकदम असा। आणि गॅस बंद करून जर असाच झाकला ना परत तर अजून मोकळा होईल। आणि हा कसा माहिती आहे का, हा जे आता मी तुम्हाला दाखवलं आहे तिळाचा, तर हे थंडीच्या दिवसात आपण खातोच की, शिरा नाश्त्यासाठी खातो, तर तीळ खाणं गरजेचं आहे थंडीच्या दिवसात। तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला हा शिरा बनवून दाखवलेला आहे। आणि हा शिरा डिलेवरी झालेल्या बायकांना, असं थंडीमध्ये जर डिलेवरी झाली असली तर अशा पद्धतीचा जरूर खा। वयस्कर कोणी असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही असा तिळाचा शिरा बनवून देऊ शकता। चवीला तितका छान लागतो आणि तीळ खाल्लेले चांगले असते, ते आपल्या शरीरासाठी चांगले आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही शिरा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।